ओम शांती. पुढील आपण ओवी बघणार आहोत. पुढती अस्तवेना ऐसे जया पोहिले अद्वैती दिवसे, मग आपण पांची आपण असे अखंडित येसी या दृष्टी जो विवेकी पार्था तो एकाएकी सहजे अपरिग्रहीये जो तीही लोकी. या ठिकाणी या ओवीमध्ये योगाविषयी विशेष माहिती माऊलींनी दिलेली आहे आणि वास्तविक योग करण्यासाठी जसं आपण बघतो की शारीरिक आणि मानसिक ह्या जर दोन्ही तयारी असल्या तर आपल्याला परमात्म्याची आठवण करणं हे खूप सोपं होतं आणि जास्त काळ आपण त्या आठवणीमध्ये राहू शकतो. ज्याला म्हटलं जातं की ज्ञान सूर्य परमात्मा हा कधी मावळला जात नाही. हा सूर्य ज्याला आपण डोळ्याने बघतो हा सूर्य तर सूर्योदय होतो आणि सूर्यास्त पण होतो. ज्ञान सूर्य परमात्मा हा कधी मावळला जात नाही आणि असा जो परमात्मा आहे आणि आपण आत्मा जो भ्रुकुटीच्या मध्ये विराजमान आहे, अशा दृष्टीने जो विचार करतो तोच अद्वैत जो विचार आहे, त्या अद्वैत विचारानं तिन्ही लोकांचा ज्याला ज्ञान होतं किंवा तिन्ही लोकांची बुद्धीनं जो भ्रमण करू शकतो. जसं यापूर्वी पण मी सांगितलं की तिसऱ्या लोकांमध्ये जे परमात्म्याचं राहण्याचं जे ठिकाण आहे, थर्ड फ्लोअर, त्यामध्ये जर आपण जास्त काळ राहिलो तर आपलं जे मन आहे हे सदैव आनंदित राहू शकतं. आणि या ठिकाणी एक माऊलींनी श्लोकाद्वारे सांगितलेलं आहे की ज्याला तिन्ही लोकांचं एक ज्ञान झालेलं आहे किंवा ते सुख प्राप्त झालेलं आहे, त्याच्या जीवनामध्ये संग्रह वृत्ती राहत नाही. कारण आपण बघतो की जीवनामध्ये जर संग्रह वृत्ती जर आली, वस्तू आपल्याकडे गोळा करून ठेवायच्या, तर त्या वस्तूंना विसरणं खूप अवघड असतं. म्हणून आपल्याजवळ आवश्यक तेवढ्याच गोष्टी पाहिजे. आवश्यकतेपेक्षा जास्त जर वस्तूंचा आपल्याकडे जर संग्रह असेल तर अंतवेळी त्या वस्तू आपल्याला आठवतील. आणि एक योगी व्यक्ती हा निसंग्रह वृत्तीचा पाहिजे, तर त्याचा योग लवकर लागू शकतो. मला हे पाहिजे ते पाहिजे, त्याचा उपयोग होतोय नाही होतो किंवा ती नसली तरी आपलं जीवन आपण जगू शकतो, हे आपल्याला कुठंतरी ओळखता आलं पाहिजे. एक वेळेला संत सुकरातजी आपल्या शिष्यांबरोबर बाजारामध्ये काही शिष्य काही वस्तूंची काही गरज जी असेल आवश्यकता ती घेण्यासाठी गेले. त्याबरोबर सुकरात पण गेले. तर ज्यावेळेला ते बाजारामध्ये बऱ्याच दुकानांमध्ये फिरत होते आणि बऱ्याच वस्तू बघत होते, तर शिष्यांनी कुतूहलवश त्यांना हा प्रश्न विचारला की महाराज, आपल्याला काही घ्यायचं नव्हतं तर उगीचच तुम्ही आमच्याबरोबर आपला वेळ का खर्च केला? त्यावेळेला संत सुकरातजीनं आपल्या शिष्यांना खूप छान उत्तर दिलं
उत्तर ऐकून आपल्या जीवनामध्ये मला वाटतं आपण काहीतरी परिवर्तन करू शकतो, असं ते उत्तर आहे. सुकरातजीने सांगितलं की मला काही घ्यायचं नव्हतं, परंतु मी याकरिता आलो की अशा वस्तू मी बघू राहिलो की ह्या जरी वस्तू माझ्या जीवनात नसल्या तरी माझं जीवन चालू शकतं का, हे बघण्यासाठी मी तुमच्याबरोबर आलो. आता आपण बघा की आपण ज्या वेळेला बाजारामध्ये जातो त्यावेळेला आपली विचारधारा का असते, एखादी वस्तू घ्यायची असेल परंतु आपण सारी दुनिया तिथं पालथी घालतो. म्हणजे सर्व बाजारामध्ये आपण फिरून बघतो, घ्यायचं काही नसतं, परंतु आपण किती आपला टाईम वेस्ट घालवतो. जिथं नाही तिथं आपण जातो आणि आपल्याला आपल्या मनामध्ये संत सुकरातसारखा विचार येत नाही की ह्या गोष्टींची मला काही आवश्यकता नाही आहे, या नसल्या तरी माझ्या जीवनामध्ये मी चांगल्या प्रकारे जीवन जगू शकतो, याची काही गरज मला नाही आहे. म्हणजे एक महान योगीचं विचार आणि साधारण संसारिक लोकांचा विचार बघा. संसारिक माणूस हा विचार करण की हे पण पाहिजे ते पण पाहिजे, जे डोळ्याला चांगलं दिसतं ते किती उपयोगामध्ये येतं त्याचा विचार नाही केला जात, परंतु ते पाहिजे. एक साधारण आपण बघतो की आपल्याला शरीर झाकण्यासाठी मग आपण ते 500 रुपयाच्या ड्रेसमध्ये पण ते वस्त्र आपण वापरू शकतो. आपल्या शरीराला ठीक आहे, आवश्यकता आहे. 5,000चं वस्त्र घेऊनही आपण त्याला झाकू शकतो. तर 500 आणि 5,000, तर यामध्ये जर आपण बघितलं की ज्याच्याकडे पैसा आहे परंतु तो वापरायचा कसा, म्हणून ते वस्त्र महाग जे वस्त्र आहे त्याच्याकडे आपलं लक्ष जातं. आता शेवटी ते एक दिवस 500 रुपयाचा घेतलेला ड्रेस बी फाटणार आहे आणि 5,000 रुपयाचा घेतलेला पण ड्रेस फाटणारच आहे. परंतु समजा जर तो 5,000 रुपयाचा घेतलेला महाग ड्रेस कुठं अचानक जर खराब झाला, हरवला किंवा प्रेस करताना तो कुठं जळाला किंवा काही झालं, तर त्यावेळेला तुमची अवस्था मानसिक कशी राहील हे जरा तुम्ही स्वतःच विचार करून बघा. याच्यावरून एक उदाहरण आठवतं की एक वेळेला एका पार्टीमध्ये बरेच लोक तिथं VIP लोक जमा झाले आणि आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पार्टीचं आयोजन असतं तर त्यावेळेला जो कोणी जाणारा आहे तो महाग ड्रेस घालूनच जातो. एकदा बघतो कपाटामध्ये चाहे ती स्त्री असो पुरुष असो की याच्यातला कोणता ड्रेस मला जरा चांगला दिसेल आणि जो ड्रेस घातल्यामुळं लोक जरा माझ्याकडे आकर्षित होतील आणि विचारतील की हा ड्रेस केवढ्याचा आहे आणि कुठून घेतला, म्हणजे मला मोठं म्हणावा किंवा मला कोणीतरी काहीतरी समजलं पाहिजे. ही जी भावना आपली एक खोटेपणाची जी भावना आहे ती आपल्यामध्ये खूप असते. आणि म्हणून ज्या वेळेला पार्टीचं आयोजन झालं आणि पार्टीमध्ये बरेच लोक आले, त्यावेळेला होतं काय की एक महिला खूप सर्वात तिच्याकडे ज्या असणाऱ्या साड्या आहेत त्याच्यामधली महागातली महाग साडी घालून येते आणि सर्व लोक आनंदात असतात, सर्वजण एन्जॉय करतात. ज्या वेळेला ती साडी घालून पार्टीमध्ये प्रवेश करते तर सर्वांचं ध्यान त्याच्याकडे जातं. अरे ही साडी कुठून घेतली असं आणि किती चमकते आणि किती महाग आहे. थोड्या वेळानं काय होतं की जे वेटर असतात चुकून चहा देताना कोणाचा तरी हात लागतो त्या वेटरला मागून आणि तो चहाचा जो कप आहे जे देताना तर तो त्या स्त्रीच्या साडीवर तो चहा सांडतो. चहा सांडल्यानंतर
तुम्ही विचार करू शकता. एक तर तिच्याकडे असणारी सर्वात महाग साडी घातलेली, तिथे जे पार्टीमध्ये लोक आलेले हे ते सर्व लोक त्या साडीकडेच बघतात की साडी खूप सुंदर आहे, आणि त्याच्यात वरून त्या साडीवर हा चहा सांडला. आता सांगा तुम्ही त्या महिलाची मानसिक अवस्था काय झाली असं. ती त्या चहा सांडल्यामुळं त्या वेटरवर इतकी जोरात रागवली की तुला दिसत नाही का. आता काय काय म्हणतात हे काय शब्द, हे तुम्हाला सर्वांना सांगायची गरज नाही आहे की असा जर अपमान झाला किंवा अशी जर घटना झाली तर व्यक्ती मधलं जे काही आहे ते सर्व बाहेर काढतो. सर्वांच्या मध्ये त्या वेटरचा तिनं अपमान केला, त्यानं माफी मागितली, हात जोडले की मला कोणीतरी धक्का दिला म्हणून असं झालं, मी काही जाणून बुजून केलं नाही. त्या महिलेचा मूड इतका खराब झाला. पार्टीमध्ये लोक एन्जॉय करतात, खातात, पितात, हसतात, आनंद व्यक्त करतात. संपूर्ण पार्टी होऊपर्यंत त्या महिलेचा चेहरा एकदम उतरून गेला. आता मला तुम्ही सांगा, ती चाहे 5,000ची साडी असो चाहे 10,000ची असो, परंतु त्या साडीनं चहा सांडल्यामुळं तुमचा जो आनंद आहे, तुमचं जे सुख आहे ते जर नष्ट केलं तर त्या साडीचा फायदा काय झाला. म्हणजेच मला सांगायचं तात्पर्य आहे की तुमच्यामध्ये बाहेरची श्रीमंती असून फायदा नाही आहे, तुमच्यामध्ये मनाची श्रीमंती किती आहे. त्याच घटनेमध्ये ती महिला जर त्या वेटरला तिनं माफ केलं असतं की काय हरकत नाही, तुला धक्का लागला, मी साडी धुवून काढू शकते, तिची जी महानता आहे, तिची जी नम्रता आहे ही त्याच्यामधून दिसली असते की तिनं जर त्याला माफ केलं असतं तर ती महान असते. परंतु तिनं क्रोध करून त्या वेटरचा अपमान केला. तिच्या मनातली कुरूपता सर्वांना दिसून आली. मनातली कुरूपता म्हणा किंवा अहंकार म्हणा, हा व्यवहारामध्ये आल्यानंतर कळतो. जोपर्यंत तुम्ही कर्मयोगामध्ये येत नाही तोपर्यंत व्यक्ती कसा आहे याची जाच पडताळ होणार कशी. म्हणून पूर्ण गीतेमध्ये जर आपण बघितलं तर कर्मयोगाला खूप प्राधान्य दिलेलं आहे. एका ठिकाणी बसून साधना करतोय, काय करतोय, मनात त्याच्या काय चालतंय, आपल्याला काय कळणार. तो ज्या वेळेला कर्मामध्ये व्यक्ती येतो, ज्या वेळेला क्रिया आणि प्रतिक्रिया त्याच्या जीवनामध्ये आपल्याला दिसून येते, त्यावेळेला कळतं की याच्यामध्ये खऱ्यापणा किती आहे आणि खोट्यापणा किती आहे. का तो दाखवतो एक आणि मधून एक आहे, हे त्यावेळेला आपल्याला कळून येतं. म्हणून तुमची महानता यामध्ये आहे की तुम्ही लोकांना क्षमा किती करता, झालेल्या चुकीबद्दल सजा न देता मन मोकळ्यापणानं तुम्ही पुन्हा अशी घटना करू नको. आणि ही ज्या वेळेला त्याला दिलगिरी देतात, त्याला एक व्हॅल्यूजनुसार शिकवण देतात, त्याचं तर जीवन बदलतं, परंतु तो तुम्हाला जीवनामध्ये कधीच विसरू शकत नाही. म्हणून महान त्याला म्हटलं पाहिजे की जो माफ करतो, विसरून जातो, तो सर्वात मोठा व्यक्ती आहे. या ठिकाणी पूर्ण ओव्यांच्या माध्यमाद्वारे माऊलींनी जे सांगितलेलं आहे की एक योगी परमात्म्यामध्ये स्थित होण्याकरता, ईश्वराकडं बुद्धियोग लागण्याकरता त्याला काय केलं पाहिजे, किंवा आपल्या संकल्पाला आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्या संस्काराचं परिवर्तन करण्याकरता आपण काय केलं पाहिजे. तर या ठिकाणी 3 स्टेज सांगितलेले आहे. पहिली स्टेज आहे की आत्मचिंतन,
की ज्या आत्मचिंतनामध्ये आपण स्वतः मी एक प्रकृतीमध्ये असणारी एक तेजस्वी चैतन्य शक्ती आत्मा आहे. मी आत्मा या शरीरापासून वेगळी आहे. हे शरीर एक वस्त्र आहे. जसं ह्या शरीराला स्नान केल्यानंतर तुम्ही नवीन वस्त्र घालता, पुराणा वस्त्र धुलाईमध्ये टाकता. नवीन वस्त्र घालताना तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं, मन आनंदित होतं. त्याचप्रमाणे आत्म्याचं जे स्वचिंतन आहे, स्वचिंतनामध्ये आत्मा आनंदित होते. आत्म्याला आनंद होतो की मी या शरीरापासून वेगळी आहे. मी यापूर्वी अनेक शरीर बदललेले आहेत. जसं वस्त्र आपण बदलत राहतो, दररोज नवीन घालतो, तसं अनेक वेळेला मी भिन्न भिन्न प्रकारचे स्त्री म्हणा पुरुष म्हणा असे शरीर मी धारण केलेले आहेत. आणि ह्या सृष्टी रंगमंचावर पुन्हा मला ह्या शरीरानंतर दुसरं शरीर पण धारण करायचं आहे. म्हणून हे शरीर त्यागण्यामध्ये मला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही, कोणत्याही प्रकारचा मला मोह नाही आहे. कारण हे फक्त मी एक कर्म करण्यासाठी याचा आधार घेतलेला आहे. पहिलं हे जे चिंतन आहे, हे चिंतन आपल्याला श्रेष्ठ बनवतं, संकल्पांना महान बनवतं. शरीरापासून आपल्याला मोह नष्ट होतो, अहंकारापासून आपण दूर जातो. आपला फक्त हा एकच सत्य परिचय उरलेला असतो की मी आत्मा आहे, बाकी अन्य माझा काही परिचय नाही आहे. हे शरीराचं नाव तर हे माझ्या आईवडिलांनी ठेवलेलं आहे. हे जे शरीर आहे हे फक्त काही दिवसासाठी मी एक किराया म्हणून घेतलेला आहे आणि ह्या शरीराला पण मला एक दिवस सोडून जायचं आहे. दुसरी स्टेज आहे परमात्म चिंतन. ज्यावेळेस स्वचिंतन आपलं सुरू होतं त्यावेळेस पुढली जी स्टेज आहे परमात्म चिंतन. मनामध्ये आपल्या परमात्म्याविषयी आत्म्याच्या ज्या भावना आहेत त्या ह्या असतात की परमात्मा माझा पिता आहे, तो माझ्यासारखाच आहे परंतु माझ्यापासून तो वेगळा आहे, तो माझ्यामध्ये नाही आहे. कारण मी आत्मिक नात्यानं सर्व भाऊ आहोत. सर्व आत्मे एकसारखे आहेत, परंतु आम्हा आत्म्यांचा जो पिता आहे तो आमच्यापासून वेगळा आहे. आणि म्हणून त्या वेगळ्यापणाची जाणीव आपल्याला राहावी म्हणून मंदिरामध्ये आपण शिवाच्या रूपामध्ये आज तागायत त्याची पूजा करत आहोत. ओम नमः शिवायचा जो आपण मंत्र म्हणतो त्याचा वास्तविक अर्थच आहे की मी आत्मा शिवाला नमस्कार करतो. माझ्यामध्येच जर शिव असता, परमात्मा असता, तर मला वाकून ओम नमः शिवाय म्हणण्याची गरज पडली नसती. मी आत्मा शिवाला नमस्कार करतो हा त्याचा अर्थ झाला. ओम शांतीचा अर्थ मी आत्मा शांत स्वरूप आहे हा एक स्वाभाविक अर्थ निघतो. आणि ज्यावेळेस आपण त्या परमात्म्याला आपल्या मूळ घरी आठवण करतो, परमधामला आठवण करतो, त्यावेळेस आपल्या जीवनामध्ये तिसरी जी प्रक्रिया सुरू होते ती प्रक्रिया आहे परिवर्तनाची प्रक्रिया. म्हणजे स्वचिंतन आणि परमात्मचिंतन ज्या वेळेस आपल्या जीवनामध्ये सुरू होतं त्यावेळेस आपल्या संस्कारामध्ये परिवर्तन व्हायला सुरुवात होते.
आणि म्हणून माऊलींनी ह्या सुंदर ओव्यांच्या माध्यमाद्वारे ह्या गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत की एक योगी व्यक्ती जो आहे आपल्या जीवनातील संस्कार परिवर्तनामुळं त्याचं जीवन जे आहे इतकं काही मधुर बनतं, इतकं काही गोड बनतं की तो सर्वांना प्रिय वाटतो. आणि सर्वांचा प्रिय का वाटतो? कारण त्यानं परमात्म्याला आपलं मानलेलं आहे. जो परमात्म्याच्या आठवणीमध्ये मन आणि बुद्धी स्थिर करतो तो सर्वांपासून वेगळा होतो. सर्वांपासून वेगळा झाल्यानंतर तो सर्वांचा आवडता बनतो. म्हणून आपण बघतो की जी गोष्ट सर्वांपासून वेगळी आहे ती सर्वांना आकर्षित करते. ईश्वर हा सर्वांपासून वेगळा आहे आणि ह्या पंचतत्वांपासून तो पार आहे, म्हणून सर्वांना तो आकर्षित करतो. सर्वांना तो हवासा वाटतो. तोच जर ईश्वर आपल्यामध्ये जर राहिला, आपल्याबरोबर जर राहिला तर त्याची किंमत आपल्याला जाणवणार नाही. परंतु तो आपल्यापासून वेगळा आहे आणि वेगळा असल्यामुळं त्याला आपल्याला आठवण करावीशी वाटते, कारण त्या आठवणीमध्ये सुख आहे. एका शब्दामध्ये इतकं सुकून आहे की आत्मा परमात्म्याची आठवण करताच आनंदाची अनुभूती करते. म्हणून या ठिकाणी माऊलींनी हे जे वर्णन केलेलं आहे खूप सुंदर प्रकारे जीवनामध्ये व्यक्तीच्या परिवर्तन होताना या ठिकाणी परिवर्तनाची जी प्रक्रिया आहे त्या परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये विशिष्ट उदाहरणाच्या द्वारे की ज्या वेळेला आपल्या जीवनामध्ये एक साधकाला सिद्धीची प्राप्ती होते त्यावेळेला त्याचं जे जीवन आहे एक समस्त विश्वासाठी एक आदर्शमय, एक ज्याला आपण म्हणतो की सर्वांना आकर्षित करणारं राहतं. आणि असे जे साधक आहेत जे ह्या इंद्रियांच्या आकर्षणापासून दूर आणि एक ज्याला आपण म्हणतो की परमात्मा सुखामध्ये लवलीन झालेले असतात, त्या प्रेमामध्ये ते डुबलेले असतात, त्याचा ते आनंद घेत असतात, त्यावेळेला त्यांचं जे जीवन आहे ते सार्थक झालं आहे असं आपण म्हणू शकतो. त्यांचं आचरण बघूनच संसार हा बदलला जातो. म्हणून आज आपण बघतो की इतक्या वर्षानंतरही, आज 750 वर्षानंतरही माऊलींचं जीवनामध्ये असलेलं जे आचरण आहे ते आपल्याला आकर्षित करत आहे. आणि म्हणून आपल्याला एक प्रेरणा मिळते की जीवन जर जगायचं असेल तर असं जगलं पाहिजे की एक फुलासारखं. 90-100 वर्ष जगून दुःख भोगण्यापेक्षा फुलासारखं थोड्या वेळासाठी जगलं, काही वर्षासाठी जगलं आणि ईश्वरावर जर त्याला चढवलं तर त्याच्यासारखं भाग्य कोणाचंच नाही. म्हणून पुढल्या ओवीमध्ये आपण बघणार आहोत की माऊलींनी किती सुंदर प्रकारे अजून ह्या योगाविषयी, कारण हा अध्यायच पूर्ण आत्मसंयम योगाचा आहे आणि हा आपल्याला समजून घ्यायचा आहे. तोपर्यंत ओम शांती.